ओबीसींच्या पाठीत खंजीर का खुपसला असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। बीडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार मोर्चा आहे, तर ओबीसींच्या पाठीत का खंजीर खुपसला असा सवाल नवनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेला आहे। बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा या ठिकाणी पार पडतोय। ओबीसींचे अनेक नेतेगण या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत। या मेळाव्यासाठी या ठिकाणी नवनाथ वाघमारे आलेले आहेत, ते माझ्याबरोबर आहेत। आबा, काय सांगता येईल, या ठिकाणी आज महाएल्गार मेळावा या ठिकाणी पार पडतोय आणि अनेक विरोध या ठिकाणी होताना पाहायला मिळतात, काय सांगता? खरं तर विरोध करण्याचा कुणालाही अधिकार नाही। एल्गार मेळावा तर पार पडणार आहे, विरोध केला काय नाही काय, कारण की विरोध करणाऱ्याची तेवढी पात्रता, विरोध करणाऱ्याची तेवढी ताकद नाही विरोध करायसारखी। कारण की हा मेळावा जरा ओबीसीच्या भाषेत बोललो तर लाखोच्या पुढचा आहे आणि जरांगेच्या भाषेत बोललो तर करोडोच्या पुढचा आहे। कारण की जरांगेचं कसं असतं, 1 लाख लोक आले तर 1 करोड आले, तसं आम्हाला खोटं बोलता येतं। त्यामुळे आमचा लाखोंचा हा एल्गार मेळावा होणार आहे आणि याला विरोध करणं बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही जरांगेच्या भोरट्या समर्थकांची ताकद नाही, हे आम्हाला माहिती आहे। ओबीसीसाठी बोलतोय म्हणून मला टार्गेट करताय, म्हणजे तुम्ही असे भावनिक वक्तव्य करता आणि ओबीसीला फसवण्याचं काम करत आलात। ओबीसी तुम्हाला आजपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबाच्या विचाराचा पक्ष म्हणून मतदान करत आलं आणि तुम्ही जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसत असाल तर हे येणाऱ्या काळात ओबीसी सुद्धा आता जागृत झाला, ओबीसीला कळायला लागले आणि ओबीसी तुम्हाला खरं तर जर तुम्ही 2 सप्टेंबरचा काळा जी अर्ज रद्द नाही केला तर नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तुम्हाला बायकॉट केल्याशिवाय सुस्त बसणार नाही। नक्कीच आपण पाहिलं की या महाएल्गार जो मेळावा पार पडणार आहे या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।